आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। प्रलंबित 17 अतिक्रमणे जमीनदोस्त, शिवस्फूर्ती मैदानाने घेतला मोकळा श्वास। नांदगाव शहरातील गेल्या 40 वर्षांपासून रखडलेली अतिक्रमणाची समस्या प्रशासनाने एका झटक्यात निकाली काढली आहे। जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या आदेशानुसार नांदगाव पालिकेसमोर असणाऱ्या शिवस्फूर्ती मैदान परिसरातील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आली आहेत। यामुळे या मैदानाने मोकळा श्वास घेतला आहे। शासन स्तरावरील वरिष्ठ निर्णयानुसार नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून या मोहिमेची सूत्रे हलविण्यात आली। तहसीलदार आणि पालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात ही शासकीय जागा पूर्णपणे मोकळी करून घेतली आहे। यामुळे 40 वर्षाचा अडथळा दूर झालाय। शिवस्फूर्ती मैदान आणि पालिका समोरील ही 17 अतिक्रमणे सुमारे 40 वर्षांपासून अस्तित्वात होती। वेळोवेळी यावर निर्णय मागे पुढे होत होते, मात्र अखेर प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत। नगरपालिकेची जुनी शाळा सुद्धा या धडाकेबाज मोहिमेत हटवली आहे। या मोहिमेत केवळ खासगी अतिक्रमणेच नव्हे तर नगरपालिकेची जुनी शाळा क्रमांक 1 ची इमारत देखील पाडून हा संपूर्ण परिसर मोकळा करण्यात आलाय। या कारवाईमुळे गणपती मंदिर, एकविरा देवी मंदिर रोड, सावित्रीबाई कन्या विद्यालय आणि VJ हायस्कूल हा परिसर आता मोकळा आणि सुटसुटीत झालाय। यामुळे वाहनधारकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार। विशेषतः आठवडी बाजाराच्या दिवशी होणारी प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी आता कमी होणार। स्थानिक नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी निर्णयाचे स्वागत केले असून व्यवसायासाठी आता अधिक सुरक्षित जागा उपलब्ध होणार आहे। ही मोहीम राबवताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस ताफा तैनात होता, तरीही प्रशासनाने शांततेत ही कारवाई पूर्ण केली। नांदगाव शहराला अतिक्रमणमुक्त करण्याच्या दिशेने हे एक ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे। शासनाने आता शहरातील मुख्य चौकांकडे आपले लक्ष वळविले असून येणाऱ्या काळात संपूर्ण नांदगाव शहर अधिक सुबक आणि नियोजित दिसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। या कारवाईने नागरिकांनी स्वागत केले असून पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून पालिका प्रशासनाने दक्ष राहावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक मारुती जगधाने।